आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे। अकोले तालुक्यातील रुंभोडी गाव परिसरात नागरिकांनी अवैध देशी दारूची वाहतूक करणारी बोलेरो गाडी पकडली आहे। या गाडीत मोठा दारूचा साठा सापडला असून पोलिसांनी तो हस्तगत केलाय। अकोले तालुक्यातील सराईत अवैध दारू विक्रेता असलेल्या सचिन जाधव याचे या परिसरात एक हॉटेल आहे। या हॉटेलच्या माध्यमातून संपूर्ण अकोले तालुक्यासह बाहेरच्या तालुक्यात दारूचा सप्लाय केला जात आहे। आज शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्याच्या सुमारास गुरुदत्त पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या प्राध्यापक संग्राम मालुंजकर यांच्या शेताच्या कडेला MS14 DX 8853 या क्रमांकाची अज्ञात बोलेरो गाडी उभी दिसली। या गाडीजवळ जाऊन पाहिलं असता या गाडीत देशी दारूचे बॉक्स आढळून आले। यावेळी ग्रामस्थांनी अकोले पोलिसांशी संपर्क साधला असता तात्काळ अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार खाडे आणि नागरे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बोलेरो गाडी व अवैध दारूचा साठा पंचनामा करून आपल्या ताब्यात घेतला। दरम्यान दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी रुंभोडी ग्रामस्थांच्या धाडसाचं कौतुक केलंय। अकोले पोलीस ठाण्यात आरोपी सचिन जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दारूबंदी प्रश्न उपोषणाचा इशारा देऊनही अकोले तालुक्यात दारू विक्री सुरूच आहे। दरम्यान सचिन जाधव याची बोलेरो गाडी या गुन्ह्यात जप्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। यावेळी पोलीस ठाण्यात सचिन जाधव हा आरोपी हजर झाला असता त्यानं पोलीस ठाण्यातून निघून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला सोडलं नाही आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिलं। अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव अकोले यांचा हा रिपोर्ट। आज सायंकाळी 6 वाजता आमच्या गावातील शिवारातील रस्त्यावर एक बोलेरो गाडी एका कांद्याच्या चाळीसमोर उभी होती। ती आमचे संग्राम मालुंजकर सर यांच्या चाळीच्या समोर ती गाडी उभी होती आणि त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला की पोलीस पाटलांना आणि मला की अशी गाडी याच ठिकाणी उभी आहे, म्हणून आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली। तर निदर्शनामध्ये असं आलं की त्या बोलेरो गाडीमध्ये काही देशी दारूचे बॉक्स त्या ठिकाणी आम्हाला आढळले, म्हणून आम्ही PSI PI सर्वांना कॉन्टॅक्ट केले आणि ते सर्व या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी हजर झाले। तर आमची एक प्रामुख्याने खऱ्या अर्थाने ही मागणी आहे की ही अवैध दारू, मला वाटतंय त्या बॉक्सवर कोपरगाववरून ही दारू मला वाटतं आलेली आहे आणि आम्ही फार दिवसापासून खऱ्या अर्थानं हेरंब कुलकर्णी सर असतील आणि सगळे सामाजिक कार्यकर्ते अवैध दारूच्या संदर्भामध्ये अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेबही याच्यामध्ये चांगला पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये चांगलं काम करतायत आणि खऱ्या अर्थानं हे आमच्या रुंभोडी शिवारामध्ये पेट्रोल पंप गुरुदत्त पेट्रोल पंपाच्या समोर इथे एक गाडी आम्हाला दिसली आणि त्या गाडीमध्ये दारूचे बॉक्स आम्हाला पाहायला म्हणजे भेटले, म्हणून आम्ही रिसर तिचा पंचनामा ती कुठून आली, कशा पद्धतीने ती विक्री होते, काय होते आणि ह्या लोकांवर ही गाडी कोणाची आहे काय आहे या सगळ्या चौकशा खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो, खऱ्या अर्थानं आता आम्ही एक गावचे प्रतिनिधित्व म्हणून काम करत असताना आम्ही आमच्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं प्रामाणिक काम करत असतो। तो ठपका खऱ्या अर्थानं गावचे पोलीस पाटील असतील, गावचे सरपंच असतील, हे काम करत असताना ठपका खऱ्या अर्थानं तो आमच्यावर येत असतो, पण आम्हीही खऱ्या अर्थानं आमच्या गावकऱ्यांच्या साथीनं ही गाडी खऱ्या अर्थानं आम्ही पकडली आणि दाखवून दिली आणि ह्या जो कोणी या गाडीचा मालक असेल आणि ही दारू कुठून आली त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी की जेणेकरून ही व्यक्ती पुन्हा ही व्यक्ती असे धंदे अशी अवैध दारू विकली जाणार नाही। खऱ्या अर्थानं याची नोंद प्रशासनाने घ्यावी ही विनंती मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं करतो आणि थांबतो। नाही, कधीच नाही, ही पहिली टाइम आहे, हा फर्स्ट टाइम आहे। मला वाटतं की रुंभोडी गावामध्ये कधीच अवैध दारू विक्री होतच नाही, रुंभोडी गावामध्ये होतच नाही, पण बाहेरून ही दारू या ठिकाणी आणली जाते आणि कुठे सप्लाय होत जाते हे मला समजलं आणि म्हणून या ठिकाणी या गोष्टी आम्ही पकडल्या आणि त्या ठिकाणी कारवाई, आणि मला एक विनंती आहे प्रशासनाला की कठोर कारवाई करण्यात यावी आणि पुन्हा ह्या गोष्टीमध्ये कुणीच हे करणार नाही अशी कडक कारवाई त्या व्यक्तीवर व्हावी अशी माझी विनंती आहे। आज आमच्या रुंभोडी शहरामध्ये एक बोलेरो गाडी दारू घेऊन देशी दारूच्या बॉक्स घेऊन आली। या आम्हाला कळल्यानंतर आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आम्ही काम करतोय आणि ही जी गाडी आहे कोणाची, ही गाडी पकडली। ही गाडी
पोलीस स्टेशनला घेऊन जाणार पाहिजे गाडी, आणि मालकावर कठोर कारवाई झाली पाहिजे, गाडी सोडली नाही पाहिजे. आणि या गोष्टीचा आपल्या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार किरणजी लामटे साहेब तसेच आपले हिरमजी कुलकर्णी सर यांच्या माध्यमातून अकोला तालुका आता बरेचसं म्हणजे दारूबंदीचे हे चालू आहे. त्याच्यात जर कोणी हे करत असेल तर या गोष्टी कडक कारवाई होऊन शासनाने यांच्यावर कडक कारवाई करून यांना सोडलं नाही पाहिजे, या मताचं मी. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.